श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 7 दिवसांचं पारायण कसं करायचं, थोडक्यात पूजेची मांडणी आणि थोडक्यात नियम बघणार आहोत. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण काही ना काही सेवा करत आहोतच. ज्यांना 21 किंवा 11 दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी 7 दिवसांची ही सेवा आवर्जून करायची आहे. अत्यंत प्रभावी असा हा ग्रंथ आहे. बघा, आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतात, विघ्न असतात, संकटे असतात आणि ह्याच अडचणींवर मात करण्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहे. कारण हा जो काळ आहे ना, हा काळ अतिशय प्रभावी आणि सक्रिय मानला जातो. या काळात आपण जर का काही सेवा केल्या, आपल्या इच्छापूर्तीसाठी, अडचणीसाठी संकल्प सोडून जर का आपण काही सेवा केल्या, तर आपले जुने सेवेकरी सांगतात की त्या नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमा ही गुरूंसाठी आहे. गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि म्हणून देखील आपण ह्या सेवा करायच्या आहे. आता बऱ्याच जणांना स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना कुठले नियम पाळायचे हे माहितीच नाही आणि बरेच जण ह्या काही चुका आहेत, ह्या चुका करतात. जर का आपण देखील ह्या चुका करत असाल तर आपण जे काही सेवा करतो, पारायण करतो, याचं फळ आपल्याला मिळत नाही. आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही, आपल्या इच्छापूर्ती देखील होत नाही. आणि म्हणूनच ही सेवा करताना, हे पारायण करताना आपल्याला अशा काही ज्या चुका आहेत त्या चुका अजिबात करायच्या नाही. त्या चुका कोणत्या ह्या देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता आपल्याला जर का स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल आणि ते 7 दिवसांचं करायचं असेल तर आपण नक्कीच याची सांगता, याचं उद्यापन गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल. या हिशोबानेच ह्या पारायण करायला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं देखील पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेला सांगता येईल या हिशोबाने करू शकतात. आता गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी आलेली आहे आणि 29 तारखेला गुरुपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपण केलेल्या पारायणाची सांगता येईल. या हिशोबाने आपल्याला हे पारायण 23 तारखेला म्हणजेच गुरुवारी सुरू करायचं आहे. बघा, 23 जुलैला गुरुवारी तुम्ही 7 दिवसांचं पारायण करायला सुरुवात करू शकतात. आता हे 7 दिवसांचं पारायण करत असताना आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला पडणारा प्रश्न की आमची रूम लहान आहे, आमचं घर छोटं आहे, घरात लहान मुलं आहे, मग पूजेची मांडणी कशी करायची. तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करू शकतात. किंवा तुम्ही तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही तिथेच पूजा मांडणी न करता तुम्ही 7 दिवसाचं पारायण वाचू शकतात. फक्त स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवण्यासाठी तुम्ही एक वेगळा पाट घ्या आणि त्याच्यावर कपडा अंथरून, त्याच्यावर वस्त्र अंथरून तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. आणि 7व्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी केली तरी चालेल. 7व्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वजण आपल्या गुरूंची पूजेची मांडणी करत असतो. मग तुम्ही 7व्या दिवशी पूजेची मांडणी केली तरी चालेल आणि 7व्या दिवशी तुम्हाला ह्या पारायणाची सांगता करायची आहे. पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो घ्या, मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. बघा, एका चौरंगावर, पाटावर तुम्हाला मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. स्वामींना हिना अत्तर, अष्टगंध लावायचा आहे, हार घालायचा आहे. मूर्ती असेल तर वस्त्र घाला. एका लोट्यात पाणी भरून ठेवा. रोज एका वाटीत प्रसाद म्हणून खडीसाखर, फ्रूट्स वेगवेगळं तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर एका बाजूला तुम्ही घंटे ठेवू शकतात आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे जर का शंख असेल तर तुम्ही शंख ठेवू शकतात. या आपल्याला हे पारायण करण्यापूर्वी संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प हा पहिल्या दिवशी सोडला जातो. संकल्प सोडून आपण जो संकल्प सोडलेला आहे या संकल्पामध्ये आपल्याला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलून संकल्प सोडायचा आहे. मग वाचनाला सुरुवात करायची आहे. पूजेची मांडणी आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो. तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करून ठेवली तरी चालेल. वाचायला सुरुवात करण्या अगोदर शक्य झाल्यास तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र, मठ, मंदिर असेल तर तिथे जा. एक नारळ घ्या, खडीसाखर घ्या, फूल घ्या आणि स्वामींसमोर आपल्याला खडीसाखर, नारळ ठेवायचा आहे, फूल ठेवायचं आहे. स्वामींना विनंती करायची आहे. तुम्ही काय करत आहात, कुठली सेवा करत आहात, कशासाठी करत आहात हे सांगायचं आहे. बघा, नारळ ठेवणं हा काही संकल्प नाही, संकल्प आपल्याला घरी सोडायचा असतो. त्यानंतर
तुम्ही पूजेची मांडणी सकाळी केली तरी चालेल, देवपूजा झाल्यावर केली तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हे वाचन तुम्ही एक वेळ ठरवून घ्या. एकतर सकाळी वाचन करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. रोज जी वेळ ठरवलेली असेल त्याच वेळेला तुम्हाला वाचन करायचं आहे. पहिला नियम म्हणजे तुमच्या वाचनाच्या वेळेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. आज सकाळी, उद्या दुपारी, परवा संध्याकाळी असं करायचं नाही. ज्या दिवशी अडचण असेल, बाहेर गेलेला असेल, बरं नसेल त्या दिवशी तुम्ही तुमची वेळ बदलू शकतात, परंतु शक्यतो एकाच वेळेला वाचन करायचं आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करायचं नाही. आता बघा, पूजेची मांडणी करताना तुम्ही पूजेमध्ये नारळ ठेवू शकतात किंवा नाही ठेवला तरी चालेल. त्यानंतर आपल्याकडे जो ग्रंथ आहे हा ग्रंथ ठेवून घ्यायचा. बघा, तुमच्याकडे जे काही फळ असेल ते तुम्ही फळ ठेवलं तरी चालेल. पूजेसमोर छान अशी रांगोळी काढून घ्या. धूप दीप प्रज्वलित करा. ज्यावेळेस तुम्ही वाचायला बसणार आहात त्यावेळेस देखील तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शक्य असेल तर अखंड दिवा तुम्ही 7 दिवस प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावून ज्यावेळेस वाचनाला बसणार आहात त्यावेळेस धूप दीप लावू शकतात. आता यानंतर आपल्याला हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत, हा जो ग्रंथ आहे यामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. हे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत संपूर्ण एका दिवसात वाचायचे असतात. याला एक पारायण असं म्हणतात. यालाच एक पाठ असं म्हणतात. असं आपल्याला 7 दिवस 7 पारायण 7 पाठ करायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 7 दिवसात 11 पारायण केले तरी चालतील, 21 केले तरी चालतील. तुम्हाला 11 पारायण करायचे असतील तर तुम्हाला एका दिवसाला 2 वेळेला ही सेवा करावी लागणार आहे. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अशा 2 वेळेला तुम्हाला हे सेवा करून तुम्ही 7 दिवसात 11 पारायण देखील करू शकतात. आता 7 दिवसात 7 पारायण करून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची आहे. सांगता अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा तुम्ही घरात गोडाचा जो पण स्वयंपाक बनवणार आहात तो बनवून तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. सांगता अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. घरातल्या घरात तुम्ही सांगता करू शकतात. तुम्ही जो पण काही स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी स्वामींना दाखवायचा आहे. तुम्हाला जर का लहान मुलं जेवू घालायची असतील तर तुम्ही जेवू घालू शकतात. तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन, केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजूंना अन्नदान करू शकतात. दानपेटीत तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गुप्तदान करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही सांगता करायची आहे. आता बघा, ही पूजेची मांडणी पहिल्या दिवशी करायची आहे आणि 7 दिवस तशीच ठेवायची आहे. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी उचलायची असते. पूजेची मांडणी केल्यानंतर रोज स्वामींना शक्य झाल्यास नवीन हार, नवीन फुलं अर्पण करा. शिळी फुलं असतील ती काढून घ्या. रोज दिवा प्रज्वलित करा. रोज नवीन प्रसाद स्वामींना दाखवा. त्याचप्रमाणे रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायची आहे. आता वाचन करण्याचे काही नियम आहेत, ते नियम आपण पाहूया. तुम्ही जर का 7 दिवसाचं पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना तुम्हाला संकल्पात तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. तुमचं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं. संकल्प सोडण्यासाठी खाली ताट किंवा तांबण घ्या. उजव्या हातात थोडंसं पाणी घ्या. त्यात हळदी, कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्या टाका. त्यानंतर तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगा. तुम्ही ही सेवा कुठल्या इच्छेसाठी करत आहात ती इच्छा सांगा. मी ही सेवा या इच्छेसाठी करत आहे. मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण 7 दिवसांचं पारायण करत आहे आणि या इच्छेसाठी करत आहे असं बोलून तुम्हाला ते पाणी तांबणात सोडायचं आहे. आणि स्वामी समर्थ महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा, माझी ही अडचण पूर्ण करा, जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा. मी अज्ञान आहे, मला कळत नाही, मी पारायणाला सुरुवात केली आहे, माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं आपण स्वामींना सांगायचं आहे आणि पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता संकल्प सोडलेलं पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. संकल्प सोडून झाल्यानंतर आपल्याला हे वाचन करायचं आहे आणि एका बैठकीत वाचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बरेच जण काही चुका करतात, त्या चुका पहा. आपण जेव्हा वाचायला बसतो त्यावेळेस आपण वाचन करत असताना आपलं लक्ष फक्त वाचनाकडेच असावं. वाचन करताना मध्येच आपल्याला उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही.
बघा, आपण जर का एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प सोडून जर का सेवा करत असाल तर आपण तो टायमिंग, ती वेळ फक्त आपल्या सेवेसाठी आणि स्वामींसाठी द्यायची आहे. आपलं लक्ष फक्त आपल्या वाचनात असावं, मन एकाग्र असावं, आपल्यासमोर फक्त स्वामी असावेत आणि आपली सेवा असावी. त्याचप्रमाणे पारायण करताना पूर्ण श्रद्धा, विश्वास ठेवून पारायण करायचं आहे. ज्यावेळेस कुठलीही सेवा पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण करत असतो, याचं फळ आपल्याला 100% नाही तर 101% मिळत असतं. दुसरं म्हणजे पारायण करत असताना, वाचन करत असताना आपल्याला मोठ्याने वाचायचं नाही, एका तालात, एका सुरात वाचायचं आहे. तिसरी चूक म्हणजे वाचन करताना वाचायचं म्हणून वाचायचं नाही किंवा उरकायचं म्हणून वाचायचं नाही. जर का तुम्हाला घाई असेल, कुठं बाहेर जायचं असेल तर तुम्ही अशा वेळेस तुमचं ते काम करून घ्या आणि मग वाचायला बसा. कारण वाचन करताना या ग्रंथातील एक एक शब्द आपल्याला समजला पाहिजे, कारण एकेका शब्दामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे आणि म्हणूनच आपण नीट समजावून घेऊन हे पारायण वाचन करायचं आहे. तिसरं म्हणजे आपण वाचायला बसायच्या अगोदर आपल्याला घरातल्यांना सांगायचं आहे की बाबा मी पारायण वाचायला बसत आहे, मला डिस्टर्ब करू नका, मला उठवू नका किंवा आवाज देऊ नका. मोबाईल असेल तर मोबाईलला साईडला ठेवा आणि वाचनाला सुरुवात करा. वाचायला बसताना अगोदर पूजेसमोर धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. रोज स्वामींना मुजरा करायचा आहे, प्रार्थना करायची आहे, इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपण जो ग्रंथ ठेवलेला आहे, जो ग्रंथ घेतलेला आहे, या ग्रंथाची देखील रोज पूजा करायची आहे. ग्रंथाला रोज अष्टगंध, धूपदीप ओवाळून मुजरा करून मग वाचायला सुरुवात करायची आहे. वाचन झाल्यानंतर आपल्याला हा ग्रंथ बंद करायचा आहे. त्यानंतर वाचन झाल्यावर देखील आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बघा, वाचन झाल्यावर बाकीचे असतात ना, ते लगेच उठून निघून जातात, तर तसं करायचं नाही. वाचन पूर्ण झाल्यावर आपल्याला स्वामींना कृतज्ञता व्यक्त करायची आहे, त्यांचे आभार मानायचे आहे आणि मग आपल्याला त्रिवार मुजरा करून उठायचं आहे. ग्रंथ वाचन झाल्यावर आपल्याला रोज ही पोथी झाकून ठेवायची आहे. वाचन झाल्यावर आपल्याला स्वामींची आरती म्हणायची आहे. तुम्ही गणपती बाप्पांची, स्वामींची, दत्तगुरूंची, देवीची आरती तुमच्या इच्छेनुसार म्हणू शकतात. या पद्धतीने आपल्याला 7 दिवस हे पारायण करायचं आहे. आता हे पारायण करत असताना आपल्याला परान्न म्हणजेच बाहेरचं अन्न ग्रहण करायचं नाही. घरात मांसाहार करायचा नाही, कारण तुम्ही संकल्प सोडलेला आहे. जर का संकल्प सोडून तुम्ही कुठली सेवा करत असाल तर घरात मांसाहार तुम्हाला करता येणार नाही. त्याचप्रमाणे मासिक धर्म, मासिक अडचण आली तर त्यावेळेत चुकूनही तुम्हाला वाचन करायचं नाही. तुम्हाला वाचन बंद करायचं आहे आणि तुम्ही सुचिरभूत झाल्यावर, तुमचं शुद्धीकरण झाल्यावर तुम्हाला वाचायला पुन्हा सुरुवात करायची आहे. घरात जर का इतर कोणालाही, मुली असेल किंवा इतर लेडीज असतील, त्यांना अडचण आली तर त्यांना तुम्ही बाजूला बसवा. त्यांना घरात किचनमध्ये कुठेही कालवी करायला लावू नका आणि मग तुम्ही तुमचं पारायण हे कंटिन्यू करू शकतात. कोणतीही सेवा करताना किंवा पारायण करत असताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. बिगर आसनाचं कुठलीही सेवा करायची नाही. आसन घेताना रोज आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे आणि ते आपलंच आसन आपल्याला घ्यायचं आहे. आपण हे पारायण करत असताना आपल्याला या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय हे एका बैठकीत वाचायचे आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला 1 वेळा किंवा 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, जर का तुम्हाला लहान मुलं असतील, लहान मुलं असताना तुम्ही सेवा करत असाल तर चुकून जर का लहान मूल रडलं तर तुम्ही त्यांना मध्ये घेऊ शकतात. पुन्हा स्वामींना क्षमा प्रार्थना मागून पुन्हा तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना लहान बाळ असेल, लहान मुलं असेल आणि त्यांना जर का सेवा करायची असेल आणि एका बैठकीत जर का त्यांना सेवा करता येत नसेल तर मग तुम्ही अशा वेळेला ही सेवा संकल्प न सोडता जर का करत असाल तर ही सेवा तुम्ही अर्धे अध्याय सकाळी वाचू शकतात, अर्धे अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचले तरी चालेल. परंतु जे कोणी संकल्प सोडून इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल त्यांनी एका बैठकीतच हे वाचन पूर्ण करायचं आहे. दुसरं म्हणजे बरेच जण असं म्हणतात, आम्ही हे पारायण केलं, आम्हाला फळ मिळालं नाही, आमची इच्छा पूर्ण झाली नाही आणि त्यामुळे ही सेवा करायला ते मध्येच सोडून देतात. तर तुम्हाला सेवा, संकल्प सोडून तुम्ही सेवा चालू केली आहे तर सेवा तुम्हाला मध्येच सोडायची नाही, ती पूर्ण तुम्हाला 7 दिवस करायची आहे. सेवेचं फळ आपल्याला मिळतं, पण कधी? बघा, आपले कर्म, आपले प्रारब्ध भोगून झाल्यानंतर आपण केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं.
काहींना उशिरा मिळतं, काहींना लगेच मिळतं. जर का आपले भोग प्रारब्ध भोगायचे राहिले असतील तर ते भोगल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. त्याचप्रमाणे आपण जर का हे पारायण चालू केलं तर काही वेळेला काहींच्या घरात वाद होतात, भांडणे होतात, किरकिर होते. मग आपण म्हणतो आम्ही सेवा करत आहोत, आम्ही सेवा चालू केली आहे, एरवी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे वाद भांडणं नव्हते ना, आत्ताच का चालू झाले? तर बघा, हे काहींच्या ठिकाणी होत असतं, कारण आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा किंवा घरात असलेली वाईट बाधा, वाईट गोष्टी ह्या आपल्याला हे पारायण करू देत नाही. त्यामुळे घरात वाद विवाद, किरकिरी, भांडणं होऊ शकतात. आपल्याला ह्या गोष्टींना फेस करून हे पारायण आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. पारायणमध्येच सोडायचं नाही. काहींना पारायण चालू असताना डोकं दुखतं, काहींना वाईट विचार येतात, काहींना रडायला देखील येतं. बघा, अशा वेळेस आपल्याला हे पारायण कंटिन्यू करायचं आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पारायण करायचं आहे. सांगता देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्कीच विचारू शकतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला मांसाहार घ्यायचा नाहीच. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण देखील घरात वर्ज्य केला जातो. शक्य असल्यास आपण देखील कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल त्यांनी देखील याच पद्धतीने 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र पारायणाचे नियम थोडे वेगळे आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. धन्यवाद.